आणि ज्याप्रमाणे अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतायत शिष्यस्तेहम शादी मामत्वम प्रपन्नम, हे कन्हैया मी तुझा शिष्य झालोय, आतापर्यंत मी तुझी टिंगल केली, मस्करी केली, आतापर्यंत तुझी थट्टा केली, पण आता मला असं वाटतंय, आता मला मार्ग दिसत नाही, आता मी बेचैन झालेलो आहे. आतापर्यंत ज्या काही मी नीतीच्या गोष्टी सांगितल्या, ज्या काही बडाया मारल्या, जे काही मोठेपणा सांगितली, मला असं वाटतंय म्हटले देवा की मी चुकीचा ठरतोय, माझ्या बोलण्याला आधार नाही. हे प्रभू मी निराधार झालेलो आहे, म्हणून तुम्ही मला काहीतरी आधार द्या, माझं आधार कार्ड बनवून द्या. नाही का, भारतात राहण्यासाठी आधार कार्ड पाहिजे, आणि ज्याचं नसल द्यायला 7 गावात बसले होते म्हणे दिल्ली पाठवून, आधार कार्ड नाही, ज्याचा आधार, देवा मला काहीतरी आधार द्या, आम्हाला आधार द्या. माझ्या बोलण्याला आधार असला पाहिजे, कुठेतरी ओलावा असला पाहिजे. निराधारी बोलणं आहे. भगवंतही म्हटले अर्जुना गोष्टी तर मोठ्या मोठ्या करतोय, पण मला वाटत नाही तुला ज्ञान आहे म्हणून. न चिंतावे ते चिंतीशी, आणि तुझी नीती सांगशी आम्हा प्रती, परी मूर्खपणे नेनशी. मूर्खपणा तुझ्या लक्षात येत नाही, नको त्या गोष्टीचं चिंतन करतोय, आणि नीतीच्या गोष्टी मला सांगतोय देवाला. मला असं वाटते वा अर्जुन एकटाच देवाला समजावत नाही, आपण सर्वच समजावतो, आहे की नाही, समजावतोच आपण. आता माणसाला नाही समजत म्हणून काही देवाला समजत नाही, त्यानं कहून असं करावं. कोण म्हणते, आपणच म्हणतो. आम्हाला नाही समजत, मग देवाला नव्हतं समजत का, त्यानं कहून असं करावं. एखादी जर मनाविरुद्ध गोष्ट होऊ द्या, एखादी प्रपंचातली आपली दुराराध्य असणारी अडचण आहे, म्हणजे ज्याचं निवारण करणं शक्य नाही, आणि ती गोष्ट जर आपल्या अनहोनी एखादी जर जीवनात घडली, तर त्यावेळेस देवाला दोष, आणि त्यावेळेस आपण म्हणतो आम्हाला कळत नाही, मग काय देवाला समजत नव्हतं का. मला असं वाटते केवळ अर्जुनालाच ज्ञान सांगण्याकरिता भगवंत नाही आले. अर्जुनाच्या निमित्ताने वत्साचे ओरसे दुबते होय घरोदेशे तैसे पार्थाचे निमिषे झाले जगदोद्धरण. ज्याप्रमाणे गाय वासराकरिता दूध देते, तुमच्यासाठी देते. झोपले का, मस्त थंडीगार हवा चालू आहे, थंडीगार हवा येते, तिकडून का बाहेरची हवा आली